नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आज की नाही म्हणजे मी असं ठरवलं होतं की बाबा आखाड तळायचं वगैरे असं काहीतरी पाहिजे. पण विषय काय झाला की हा भोपळा पहा. हा आता हा चिरला मी. हा पूर्ण एक भोपळा होता. हे पहा, या ठिकाणी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत मी, साल वगैरे काढून. आणि हा ना एवढं जास्त होणार आहे म्हणून मी ठेवून दिला. आता हा सांबारमध्ये वगैरे पण घालून छान लागतो. तर त्यामुळे काय केलेलं आहे मी, अशा फोडी वगैरे छान काढून घेतल्या पहा. आणि मस्त एवढा स्मेल भारी येतो ना मला ह्या भोपळ्याचा आहे ना, जो ॲरोमाचा स्मेल तो खूप आवडतो. म्हणजे ना फार गोड वास आणि इतकं छान आहे ना, तर ते खूप छान वाटतं असं. आणि हे पहा, असं वाटतं ना हे फळ असं म्हणजे नाही का खावं असा, जसं आपण एखादं कलिंगड वगैरे खातो की नाही त्या टाईप खावं असं वाटतं हा. कारण ह्याचा स्मेल खूप भारी आहे. आणि तर आता की नाही ह्यामध्ये गूळ वगैरे घालून ना मी कुकरला घेणार आहे शिट्ट्या करून. आणि हे काय आलं मध्येच, संध्याकाळ झाली ना, आता पाऊस पडतो तर काहीतरी छोटे छोटे पक्षी येतात, तसे छोटे पक्षीच म्हणते आपण, काय म्हणतो ते, पंखांचे किडे येतात जरा. हां, तर असं हे उद्या आता मी हे म्हटलं घारे बनवावे, कारण माझं विचार होता कापण्या बनवायच्या. कारण आखाड तळणं आमच्याकडे की नाही, आखाड तळणं म्हणतात. म्हणजे जो आषाढ महिना लागतो त्यामध्ये तळणीचा एखादा पदार्थ करायचा. जसं की म्हणतात, आषाढ हा तळायचा असतो, श्रावण हा भाजायचा असतो आणि भाद्रपद हा उकडायचा असतो. त्यामुळं पहा, आषाढमध्ये सगळे तळणीचे पदार्थ होतात बऱ्यापैकी. काहीतरी आषाढ वगैरे. त्यानंतर की नाही श्रावणात की नाही कंस भाजा, शेंगा भाजा, म्हणजे ओल्या शेंगा वगैरे भाजतात, असं देखील होतं. आणि त्यानंतर ना आपण ज्यावेळी भाद्रपद येतो, गणपती वगैरे येतात, त्या उकडीचे मोदक किंवा बरेचसे असे उकडीचे काही काही पदार्थ करतात. तर असं ते भाजणे, सॉरी, तळणे, भाजणे आणि उकडणे असा प्रकार तो आहे. तर आखाड तळणं असं म्हणतात. तर कापण्या करायच्याच होत्या. तर हा थोडा कापणीमध्ये भोपळ्याचा प्रकार होणार आहे, म्हणजे घारे. आता मी हे फर्स्ट टाईमच घारे बनवते आहे. पाहूया कसं होते. चला. तर आता कुकरमध्ये ना भोपळा टाकून घेते आणि थोडंसं पाणी घालणार आहे. त्यानंतर की नाही गूळ फोडून घेतलेला आहे पाणी. आणि आता हे जे असं गूळ आहे ना, तो सुद्धा मी असं यात घालणार आहे. आणि एकदम थोडं असा अर्धा ग्लास पाणी ओतणार आहे. आणि हा कुकर ठेवून देऊया आता. चला, आता ह्याच्या वगैरे 3-4 शिट्ट्या घेणार मी, कारण तो गूळ जो आहे ना तो पूर्ण मेल्ट झाला पाहिजे. तर आता ड्युटी लागलेली आहे भाजीपाला निवडण्याची. हे पहा, आता कोथिंबीर निवडायची, त्यानंतर यात धुवून वगैरे ठेवणार. नंतर भाजीपाला हा निवडायचा, भरून ठेवायचा फ्रीजमध्ये. इकडे पण बटाटे वगैरे आहेत. तर आता मी घेते भाजीपाला निवडून. तर पहा, अशा पद्धतीने हे झालेलं आहे. स्मॅशरने असं ना मी सगळं मस्त असं स्मॅश करून घेतले. आणि आता की नाही हे गाळून घेणार आहे. आता का गाळून घ्यायचं,
हे ह्या चाळणीने मी ह्या भांड्यामध्ये की नाही असं पूर्ण गाळून घेणार आहे. कारण आहे ना आपले गूळ जो घातलेला आहे ना त्या गुळामध्ये खडे वगैरे असतात ना तर ते येऊ नये म्हणून मी हे गाळून घेणार आहे. तर या ठिकाणी ना मी ते जे गाळून घेतलं सगळं गुळाचं जे होतं ते त्यामध्ये इलायची घातली आणि जी कणिक वगैरे घालून मी हे भिजवून घेतलं आहे. आता ह्यामध्ये ना बेसन पीठ पण घातलं जातं पण सध्या माझ्याकडचं बेसन पीठ संपलेलं असल्यामुळं फक्त तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घालून हे गोळा मी मळून घेतला आहे. तर आता पहा ह्याचे ना मी खसखस घालून अशा पुऱ्या करणार आहे. तर आता मी ते दाखवू का शकले नाही कारण जेवढं पीठ मावलं तेवढं घेतलं कारण त्यावेळी मला कॉल आला होता आणि जे आपल्या देशामध्ये जे चाललेलं आंदोलन आहे जंतर मंतरवरचं त्यावर चर्चा चालू होती. तर त्यामध्ये खूप वेळ गेला आणि मग मी हे बोलता बोलता ही कणिक भिजवून घेतली. त्यामुळे ठीक आहे. तर अशा पद्धतीने केले. आता ज्यावेळी मी तळून बाजूला काढीन त्यावेळी मी तुम्हाला दाखवते. तर पहा अशा पद्धतीने ह्या घाऱ्या झालेल्या आहेत आणि फार टेस्टी झालेलं आहे. तर या ठिकाणी की नाही कापण्यांना जशी आपण खसखस लावतो की नाही तशी खसखस लावलेली आहे. आणि हे आवाज येतोय असं तांदळाचं पीठ घातल्यामुळे ना थोडासा क्रिस्पीपणा पण आला आणि इतकं टेस्टी झालेत, गोड छान अशा झालेत आणि खूप छान झालेत घारे. ही हाताने मी ही केली आणि असं वाटीने हे केलेली तोडलेले छोट्या छोट्या. तर ठीक आहे आता मी जेवण करून घेणार आहे. चला.